कोल्हापूर पोलिसांनी केलेली मोकाची कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला। तसंच मटका किंग पप्पू सावला आणि सम्राट कोराणे यांचा जामीन अर्ज नाकारल्यानं आता कोल्हापूर पोलीस दलाकडून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। दरम्यान या दोघांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू केल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं। कुख्यात मटका किंग पप्पू सावला आणि सम्राट कोराणे या दोघांवर पोलिसांनी मोकांतर्गत कारवाई केली आणि त्यानंतर त्या दोघांनी पळ काढला। तेव्हापासून कोल्हापूर पोलीस दलाकडून त्यांचा शोध सुरू आहे। दरम्यानच्या काळात मोकातून सुटका व्हावी यासाठी संशयित गुन्हेगारांनी राज्यातील नामांकित वकिलांची फळी न्यायालयात बाजू मांडण्यासाठी उभी केली। मात्र मुंबई उच्च न्यायालयानं 21 एप्रिल 2020 ला संशयितांचे अर्ज फेटाळले होते। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात या संशयितांच्या वकिलांनी बाजू मांडली। मात्र कोल्हापूर पोलिसांनी मोकांतर्गत केलेली कारवाई योग्य आहे असं सांगून मटका किंग पप्पू सावला आणि सम्राट कोराणे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला। त्यामुळे आता पप्पू सावला आणि सम्राट कोराणे यांच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांची पथकं अधिक सक्रिय झालीत। त्याचवेळी या दोघांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितलं। त्यांचे प्रॉपर्टी जप्तीची प्रोसेस सुरू आहे। तसेच त्यांचा वेगवेगळ्या पथकामार्फत शोध देखील चालू आहे आणि याच्यामध्ये अजून पुढे जाऊन माननीय पोलीस अधीक्षकांनी सूचना केलेल्या आहेत की जे कोणी मदत करत असतील त्याचा सुद्धा यामध्ये सहभाग जर निष्पन्न झाला तर त्यांना सुद्धा या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात येईल। तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी मोका कारवाईसाठी ठोस भूमिका घेतली, तर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्याला पाठबळ देत मोकातील आरोपींविरोधात मोहीम कायम ठेवली। त्यामुळेच कोल्हापूर पोलीस दलाला हे यश मिळालं।